तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती शाळेबाहेर अक्षराची वाट बघत असतो आणि त्यानंतर जेव्हा अक्षरा घरी जाण्यासाठी निघते तेव्हा ती अधिपती समोर येते. अधिपती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती काही न बोलता तेथून जाण्यासाठी निघते. अधिपती तिच्या पाठोपाठ जातो, तिला थांबवण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण अक्षरा साधी त्याच्याकडे बघतही नाही. ती सरळ घरी निघून जाते आणि त्यामुळे अधिपतीला वाईट वाटतं. तर दुसरीकडे भुवनेश्वरी इराला कॉल करते. ती इराला म्हणत असते की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा पगार 2,000 कमी झालाय, त्यामुळे आता जे काही करायचं आहे ते लवकर कर. आणि त्यावर इरा हसतच म्हणते की मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, कारण आम्ही ताईला घराबाहेर काढण्याची प्रोसेस सुरू केली आहे. तुम्हाला जास्त पगार कमी करावा लागणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरीसुद्धा खुश होते. ती इराला सांगते की जे काही करायचं आहे ते लवकरात लवकर करा. आणि त्यावर इरा हसतच हो म्हणते. तर दुसरीकडे अधिपती अक्षराचा पाठलाग करत असतो पण अक्षरा काही थांबत नाही आणि मग त्यामुळे अधिपती नाईलाजाने घरी निघून जातो. त्यानंतर जेव्हा अक्षरा घरी जाते तेव्हा इरा बाहेरच थांबून तिला विचारते की कधी जाणार आहेस का तू तुझ्या घरी. आणि तिचा तो प्रश्न ऐकून अक्षराला धक्काच बसतो. तर त्यांचे आई बाबा इराला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण इरा काही ऐकून घेत नाही. ती खूप चिडलेली असते. ती म्हणते की ताई तुझ्यामुळे माझं लग्न ऑलमोस्ट मोडलं आहे. त्यामुळे अक्षरा तिला विचारते की नक्की काय झालं आहे. त्यावर इरा म्हणते की आज निखिलचे आई बाबा घरी आले होते आणि आम्हाला वाटेल ते बोलून गेले. त्यांनी ऑलमोस्ट माझं आणि निखिलचं लग्न मोडलं आहे. त्यावर अक्षराचे बाबा इराला गप्प बसायला सांगतात पण इरा काही गप्प बसत नाही. ती अक्षराला वाटेल ते बोलत असते आणि त्यामुळे अक्षरा तिला म्हणते की आधी तू शांत हो आणि जे काही घडलं आहे ते मला शांतपणेच सांग. आणि त्यावर अक्षराची आई म्हणते की काही नाही ग बाळा, निखिलचे आई बाबा घरी आले होते आणि ते काही बाई बोलत होते. पण ते ऐकून इरा अजून चिडते. ती म्हणते की ते खरंच काही बाई बोलत होते का? अगं त्यांनी माझं आणि निखिलचं लग्न मोडलं आहे आणि ते सुद्धा ताईमुळे, कारण ताई तिचा संसार सोडून माहेरी राहायला आली म्हणून. आणि ते ऐकून अक्षराला वाईट वाटतं. तर अक्षराचे बाबा तिला घडलेला सगळा प्रकार सांगतात आणि त्यावर अक्षरा म्हणते की जे काही घडलं आहे ते आलंय माझ्या लक्षात, मी स्वतः निखिलसोबत बोलते. आणि त्यावर इरा म्हणते ठीक आहे बोल तू त्याच्यासोबत, पण जर तुझ्यामुळे माझ्या होणाऱ्या संसाराची वाट लागली तर मग बघ तू. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या रूममध्ये असतो. त्याच वेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात पण त्यांना बघून अधिपती चिडूनच म्हणतो की जर तुम्ही इथे आईसाहेबांबद्दल बोलायला आला असाल तर मला काही ऐकायचं नाही आहे, तुम्ही जा इथून. पण चारुहास सर म्हणतात की हो मी इथे आईबद्दलच बोलायला आलो आहे, पण जिने तुला जन्म दिला होता त्या आईबद्दल, माझ्या चारूबद्दल, तुझ्या त्या खोट्या आईबद्दल नाही. आणि ते ऐकून अधिपती चिडतो. तर चारुहास सर म्हणत असतात की जर आज माझी चारू जिवंत असती ना तर या घरातील चित्र काहीतरी वेगळंच असतं. पुढे ते म्हणतात की तुला तर तिच्याबद्दल काही आठवतही नसेल, कारण जेव्हा ती गेली तेव्हा तू खूप लहान होता आणि तुझ्या मनात तिच्याविषयी ज्या काही आठवणी असतील त्या तर तुझ्या त्या खोट्या आईने कधीच पुसून टाकल्या असतील. पण मला मात्र माझ्या चारूची प्रत्येक क्षणाला आठवण येते. आणि जेव्हापासून त्या भुवनेश्वरीने तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे ना तेव्हा तर मला चारूची सतत गरज भासत असते. कारण जर ती आज या जगात असती तर ज्या मुलीचा हात हातात घेऊन तू तिला 7 जन्म सोबत राहण्याचं वचन दिलंय त्याच मुलीला घराबाहेर काढण्याची वेळ तुझ्यावर आली नसती. आणि ते ऐकून अधिपती तेथून जाण्यासाठी निघतो पण चारुहास सर मोठ्याने त्याच्यावर ओरडतात. ते म्हणतात की जरी तू मला बाप मानत नसला ना तरी मी तुझा बाप आहे. जरी आता हतबल असलो ना तरी या घरातला कर्ता पुरुष आहे, त्यामुळे मी जे काही बोलतोय ते तुला ऐकून घ्यावंच लागेल. बाप म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते मला पार पाडावंच लागेल. नाहीतर जेव्हा तू खरंच शुद्धीवर येशील ना तेव्हा मलाच जा विचारशील की त्यावेळी तुम्ही मला सावध का नाही केलं. आणि मग ते अधिपतीला म्हणतात की आई ती असते जी आपल्या मुलाच्या पंखांमध्ये बळ भरते, त्याला आत्मविश्वास देते, त्याला उंच आकाशात उडायला सांगते. ती आई नसते जी आपल्या मुलाला पंखांखाली दाबून ठेवते, सतत त्याला इमोशनल ब्लॅकमेल करते. आणि मग ते अधिपतीला सांगतात की जा आणि अक्षराला पुन्हा या घरात घेऊन ये, कारण अक्षरा अगदी तुझ्या खऱ्या आईसारखीच आहे. तिचं या घरातलं वावरणं, तिची बुद्धिमत्ता, तिचं वागणं बोलणं सगळं काही अगदी चारूसारखं आहे. त्यामुळे तू तिला या घरात पुन्हा घेऊन ये.
त्या भुवनेश्वरीच्या हट्टापायी ज्या मुलीवर तू मनापासून प्रेम करतो, जिच्याशी तू लग्न केलंय, तिलाच हात धरून या घराबाहेर काढलं. पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू अक्षराला पुन्हा तुझ्या आयुष्यात आणू शकतो. पण जर अक्षरासारखी मुलगी तुझ्या आयुष्यातून गेली तर कधीही भरून न येणारं नुकसान होईल, एवढं लक्षात ठेव. पण ते ऐकून अधिपती चिडून म्हणतो की नवरा बायकोच्या नात्याविषयी तुम्ही काही बोलूच नका. आणि माझ्या मनातील तेढ तुम्हाला दिसते, पण तुमच्या मनात माझ्या आईसाहेबांविषयी जी तेढ आहे तिचं काय? आणि ज्या माणसाने कधीच माझ्या आईसाहेबांना बायकोचं स्थान दिलं नाही, त्याच्याकडून मला हे सगळं ऐकून घ्यायचं नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. त्यामुळे चारुहास सर हतबल होतात. तर दुसरीकडे इरा मुद्दाम अक्षरा आणि तिच्या आईसमोर म्हणत असते की हा निखिल तर माझा फोनही उचलत नाही आणि मेसेजला रिप्लायसुद्धा देत नाही आहे. आणि त्यानंतर ती चिडूनच म्हणते की आई, तुम्ही असेच बसून राहणार आहात का गं, काही करणार आहात की नाही? त्यावर तिची आई तिला सांगते की थोडा वेळ जाऊ दे, आम्ही करतो सगळं व्यवस्थित, बोलतो आम्ही निखिलच्या आईवडिलांशी. मात्र इरा चिडूनच म्हणत असते की हे सगळं जिच्यामुळे झालं आहे ती तर एक अक्षरही बोलत नाही आहे. आणि मग त्याच वेळी अक्षरा कपाटामधून तिची बॅग काढते, आईबाबांचा आशीर्वाद घेते. त्यामुळे त्या दोघांनाही आश्चर्य वाटते. तर अक्षरा म्हणते की बाबा, मला तुमच्याकडून 10,000 रुपये उसने हवे आहेत, माझा पगार झाला की देईल मी तुम्हाला. त्यावर बाबा विचारतात, अगं पण का? तर अक्षरा त्यांना सांगते, कारण मी हे घर सोडून चालले आहे. आणि ते ऐकून त्या दोघांना मोठा धक्का बसतो. तर इरा खुश होते. बाबा तिला विचारतात की अक्षरा, तू तुझ्या सासरी चालली आहे ना, मग पैसे कशाला? तर अक्षरा म्हणते, नाही बाबा, मी त्या घरात नाही जाऊ शकत, मी गावातच कुठेतरी खोली घेऊन राहील. आणि ते ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते अक्षराला स्पष्टपणे नकार देतात. पण इरा म्हणते की ठीक आहे ताई, माझ्या खूप ओळखी आहेत, मी तुला कुठेतरी खोली बघून देईलच, पण त्याआधी तू 1-2 दिवस हॉटेलमध्ये राहा. आणि ते ऐकून इराचे आईबाबा तिच्यावर खूप चिडतात. आणि मग ते अक्षराला सुद्धा सांगतात की तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही आहे. पण अक्षरा काही ऐकत नाही. ती म्हणते की जर मी इथे राहिले तर असेच प्रॉब्लेम होतील, पण तुम्ही काळजी करू नका, मी आपल्या घराजवळच एखादी खोली बघेल, म्हणजे तुमच्या नजरेसमोर राहील. पण ते दोघेजण स्पष्टपणे नकार देतात आणि तिची बॅग कपाटात ठेवतात. ते अक्षराला म्हणतात की तू कुठेही जायचं नाही आहे, तोपर्यंत तुला इथे राहायचं आहे, तोपर्यंत तू बिनधास्त राहू शकते, कारण हे तुझं घर आहे. आणि त्यामुळे इरा खूप चिडते. त्यानंतर अक्षरा निखिलला भेटण्यासाठी जाते. ती निखिलला समजवण्याचा प्रयत्न करत असते की एकदा तुझ्या आईबाबांसोबत बोल, त्यांना समजाव. पण निखिल म्हणतो की ताई, मी त्यांच्या विरोधात नाही जाऊ शकत, त्यांनी जो काही निर्णय घेतला आहे तो मला मान्य करावाच लागेल. नाहीतर जसं अधिपती दादांनी तुला हाताला धरून घराबाहेर काढलं, तसंच ते मला आणि इराला घराबाहेर काढतील. आणि त्याचं हे बोलणं ऐकून अक्षराला वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.